नमस्कार. आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी कोशिंबिरीचे 5 प्रकार बघूया. दही न घातल्यामुळे ह्या कोशिंबिरी जास्त वेळ टिकतात. आजकाल दह्यातही भेसळ असते, म्हणून डॉक्टरही सांगतात दूध व दुधाचे पदार्थ खाऊ नका. सुरुवातीला मुगाची कोशिंबीर बनवूया. 1 कप मोड आलेले मूग घेतले आहेत. त्यात 2 कप गरम पाणी. गरम पाण्यामुळे मूग पचायला हलके होतात. ह्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. तुम्ही हे मूग वाफवूनही घेऊ शकता. 5 मिनिटे झाली आहेत. चाळणीत ओतूया. ह्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेऊया. मूग पूर्णपणे निथळून घेतले आहेत. हे कोरडे व थंडही झाले आहेत. एका बाउलमध्ये 1 कप मूग, वाफवलेले चणे अर्धा कप. वाफवल्यामुळे चणे पचायला हलके होतात. बारीक कापलेला टोमॅटो अर्धा कप. टोमॅटोच्या बिया काढून टाकल्या आहेत. काकडी अर्धा कप. कांदा पाव कप. लाल सिमला मिरची पाव कप. पिवळी सिमला मिरची पाव कप. किसलेले गाजर अर्धा कप. थोडेसे आले किसून घालूया. अर्ध्या लिंबाचा रस. पुदिन्याची 2-3 पाने तोडून घालूया. चवीनुसार मीठ. स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर. मिक्स करूया. ह्यातील जे साहित्य तुम्हाला आवडत असेल ते घालू शकता व प्रमाणही कमी जास्त करू शकता. सर्व कोशिंबीरमध्ये टोमॅटोच्या बिया काढून टाकल्या आहेत. तुम्हाला अशा नवीन प्रकारच्या अजून कोशिंबिरी हव्या असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही माहीत असलेल्या इतर कोशिंबिरी तुम्ही कमेंट करून शेअर करू शकता. त्यातील काही कोशिंबिरीचे सिलेक्शन करून त्यावरही व्हिडिओ बनवला जाईल. हे मिक्स झाले आहे. आता फोडणी देऊया. त्यासाठी 1 मोठा चमचा मोहरीचे तेल गरम केले आहे. त्यात जिरे अर्धा छोटा चमचा. जिरे तडतडल्यावर हिंग चिमूटभर. कढीपत्त्याची 5 ते 6 पाने. 2 लाल मिरच्या. हिंगामुळे पचन छान होते. ही फोडणी कोशिंबीरवर घालूया. मोहरीचे तेल अवेलेबल नसेल किंवा आवडत नसेल तर नेहमीचे तुमच्या घरात जे तेल वापरत असाल ते घेऊ शकता. ह्या कोशिंबिरी ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनरसाठीही खाऊ शकता. वजन वाढले तेव्हाही ह्या कोशिंबिरी खाऊ शकता. पौष्टिक आहेत, तशाच चटपटीतही आहेत. दररोज ताटात वेगवेगळ्या प्रकारची कोशिंबीर बनवू शकता. दही न घालता 5 कोशिंबिरी ह्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्याची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. ही मुगाची कोशिंबीर सकाळच्या नाश्त्याला उत्तम पर्याय आहे. मुगाची कोशिंबीर तयार आहे. आता मूग डाळ घालून गाजराची कोशिंबीर बनवूया. त्यासाठी स्वच्छ धुतलेले गाजर किसून घेऊया. कधीकधी गाजराच्या सालीला माती चिकटून बसते, त्यामुळे आपण गाजराची साल काढून टाकली आहे. गाजर किसले आहे. कोशिंबीरमध्ये घालण्यासाठी मूग डाळ अर्धा तास पाण्यात भिजत घातली होती. ही निथळून घेऊया. मूग डाळीने कोशिंबीर खूप छान लागते. ही नक्की वापरा. एका बाउलमध्ये 1 कप गाजर. भिजवलेली मूग डाळ अर्धा कप. काकडी अर्धा कप. किसलेले ओले खोबरे पाव कप. अर्ध्या लिंबाचा रस. बारीक कापलेली कोथिंबीर. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. ताटात कोशिंबीर असेल तर जेवणाची चव अजून वाढते. ओल्या नारळाने हाडे बळकट होतात. काकडीमध्ये पाणी व फायबर्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे पचन सुधारते. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कोशिंबीर खमंग लागण्यासाठी फोडणी बनवूया. त्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात मोहरी पाव छोटा चमचा. जिरे अर्धा छोटा चमचा. मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग चिमूटभर.
कापलेली 1 हिरवी मिरची, कढीपत्त्याची 5 ते 6 पाने, हिरवी मिरची तळूनच घाला. ही फोडणी कोशिंबीरवर ओतूया. मिक्स करूया. ही कोशिंबीर चमच्याने अशीच खाऊ शकता. गाजरातून शरीराला खूप सारे पौष्टिक घटक मिळतात. त्यामुळे दररोजच्या आहारात नक्की समावेश करा. जेव्हा भूक लागते तेव्हा झटपट होणाऱ्या ह्या कोशिंबिरीतील एखादा प्रकार करून बघू शकता. गाजराची मूग डाळ घालून कोशिंबीर तयार आहे. आता बीटाची कोशिंबीर बनवूया. त्यासाठी बीट स्वच्छ धुवून व साल काढून टाकले आहे. हे किसून घेऊया. एका बोलमध्ये 1 कप किसलेले बीट, अर्धा इंच आले किसून घालूया. आवळा अशा पद्धतीने किसून घालूया. हा तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आवळ्यामधील गुणधर्म आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी आहेत. लिंबाचा रस आवडीनुसार. 2-3 पुदिना पाने तोडून घालूया. बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मिक्स करूया. बीटाच्या कोशिंबिरीला खमंग फोडणी देऊया. त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 छोटे चमचे साजूक तूप घेतले आहे. हे गरम करूया. गरम तुपात अर्धा छोटा चमचा जिरे. जिरे तडतडल्यावर हिंग चिमूटभर, हिरवी मिरची 1, कढीपत्त्याची 4 ते 5 पाने, खमंग फोडणी बीटाच्या कोशिंबीरवर घालूया. बीटाची कोशिंबीर तयार आहे. आता बीन्सची कोशिंबीर बनवूया. त्यासाठी 1 कप बीन्स वाफवून घेतले आहेत. बीन्स वाफवूनच घ्या. त्यात अर्धा कप किसलेले ओले नारळ, पाव कप कांदा, पाव कप टोमॅटो, पाव कप काकडी, भाजलेले शेंगदाणे 1 मोठा चमचा, स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ. मिक्स करूया. फोडणीसाठी 1 मोठा चमचा मोहरीचे तेल गरम केले आहे. त्यात पाव छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता 4 ते 5 पाने, 2 लाल मिरच्यांचे तुकडे. फोडणी कोशिंबीरवर घालूया. कोशिंबीर खायला सर्वांनाच आवडते कारण ती तेलकट नसते, हेवी नसते. बीन्सची कोशिंबीर तयार आहे. शेवटी पेरूची कोशिंबीर बनवूया. त्यासाठी 2 पेरू स्वच्छ धुवून घेतले आहेत. हे किसून घेऊया. पेरूच्या बिया घेऊ नयेत. पेरू किसून घेतला आहे. ह्यात इतर साहित्य घालूया. लाल तिखट पाव छोटा चमचा, चवीनुसार मीठ, काळं मीठ 2 चिमूट, चाट मसाला चिमूटभर, साखर चवीनुसार, थोडीशी कोथिंबीर, लिंबाचा रस. मिक्स करूया. ही कोशिंबीर अशीच खाऊ शकता. ह्यातून शरीराला जे आवश्यक घटक आहेत ते सहज मिळतात. ह्याने खूप फ्रेश वाटते. हे तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकता किंवा जेवण म्हणूनही खाऊ शकता. स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. पेरूच्या कोशिंबिरीला फोडणी देऊया. अर्धा मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात जिरे अर्धा छोटा चमचा, कढीपत्त्याची 3 ते 4 पाने, 1 लाल मिरची. फोडणी पेरूवर ओतूया. मिक्स करूया. फोडणीतील जिरे व कढीपत्त्याचा खमंग सुवास पसरला आहे. ह्या 5ही कोशिंबिरी तुम्ही वर्षभर खाऊ शकता. ह्या खूप पौष्टिक व रुचकर आहेत. दररोजच्या आहारात ह्यांचा समावेश अवश्य करावा. त्यामुळे कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील. हेच तर प्रत्येक गृहिणीला हवे असते. जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण 5 प्रकारच्या कोशिंबिरी बघितल्या आहेत. तयार आहे मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर, मूग डाळ घालून गाजराची कोशिंबीर, बीटाची कोशिंबीर,
पेरूची कोशिंबीर, बीन्सची कोशिंबीर. तयार आहे पौष्टिक व चटपटीत कोशिंबिरीचे 5 प्रकार. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.